आज आपण पाहणार आहोत चिकन दम बिर्याणी. हॅलो एव्हरीवन, कसे आहात सगळे? अर्चनास किचनमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे. आज मी मुलांसाठी बनवली होती चिकन दम बिर्याणी. कारण की मी मुलांसाठी वेगवेगळं काही ना काही बनवितच असते, म्हणून मी आज चिकन दम बिर्याणीचा बेत बनवला होता. त्यासाठी अर्धा किलो चिकन व अर्धा किलो अख्खा बासमती तांदूळ घेतला. चिकन स्वच्छ धुवून घेतले. मटन मसाला, चिकन मसाला, बिर्याणी मसाला, हळद, तरीची मिरची, मीठ, आलं लसूण पेस्ट असे सर्व घालून मी चिकन मॅरिनेट होण्यासाठी ठेवले. तुम्ही दही घालू शकता, पण मुलगी म्हणजे नको मला दह्याची बिर्याणी, म्हणून मी फक्त टोमॅटोची प्युरी वाटून त्याच्यामध्ये घातली. बिर्याणीसाठी मी लांबका कांदा, चौकोनी कांदा व टोमॅटो प्युरीसाठी व फोडणीसाठी असे मी सर्व साहित्य कट करून घेतले होते. नंतर कांदा तळण्यासाठी घातला. कांदा तळून झाल्यानंतर आपला चौकोनी कांदा व टोमॅटो तेलामध्ये परतण्यासाठी घातला. इकडे मी पाणी उकळत ठेवले होते तांदूळ वाफवण्यासाठी. नंतर मी थोडा तळलेला कांदा व टोमॅटो व आलं लसूण ह्याची पेस्ट बनवणार होते. कारण की लसणाची व कांद्याची प्युरी घातल्याने खूप छान बिर्याणीला टेस्ट येते. मसालेदार अशी बिर्याणी आपली तयार होते. अशा प्रकारे कांदा व खडे मसाले तेलामध्ये तळून घेतले व टोमॅटो घातला. अशा प्रकारे बिर्याणी केल्याने खूप चवीला छान होते व घरगुती पद्धतीचे मुलांना आवडणारी अशी बिर्याणी आपली तयार होते. इकडे मी कांदा, टोमॅटो व आलं लसणाची पेस्ट करून घेतली. ती पण तेलामध्ये, तळलेल्या तेलामध्ये कांद्यामध्ये परतण्यासाठी घातली. कारण की ह्याने ग्रेव्ही टाईप बिर्याणीला टेस्ट येते. खूप छान बिर्याणी होते. अशा प्रकारे तुम्ही बिर्याणी करून पहा कधीतरी. एका साईडला चिकन अर्धा तास मॅरिनेट करण्यासाठी ठेवले होते. आता दुसरीकडे पाणी व तांदूळ वाफवण्यासाठी ठेवले होते. कारण की वाफवलेल्या तांदळाची बिर्याणी खूप छान होते. नंतर मॅरिनेट केलेले चिकन ह्या सर्व मसाल्यामध्ये घालून घेतले. अशा प्रकारे तेलामध्ये चांगले चिकन परतून घेतले व 5 मिनिट ते गॅसवरती शिजवण्यासाठी ठेवले. नाहीतर चिकन जरा कच्चे असे लागते, म्हणून अशा प्रकारे चिकन जरा हलवून नंतर त्याला कोथिंबीर घातली व पाणी सुटूस तर चांगलं परतवून घेतलं. नंतर झाकण ठेवून 5 मिनिट ते वाफवण्यासाठी ठेवले. अशा प्रकारे चिकन खूप चांगलं परतून घ्यायचं. परतलेल्या चिकनची चव वेगळीच लागते. नंतर थोडेसे पाणी घालून चिकन शिजवण्यासाठी ठेवले. इकडे मस्तपैकी पाण्याला उकळी येऊन मी त्याच्यामध्ये तांदूळ घातला व थोडे लिंबूही पिळले. त्याच्यामुळे तांदूळ सुट्टा होतो व पांढरशुभ्र होतो व त्याच्यात खडे मसाले घालून घेतले. त्याच्यामुळे भाताला चव छान लागते. पाण्यामध्ये मीठ घातले होते. मीठ ही तुमच्या अंदाजाने घालायचे. अशा प्रकारे 70 ते 65% तांदूळ शिजवून घ्यायचा. इकडे मी वाफलायला चिकन ठेवले होते. अशा प्रकारे चांगले अर्धवट कच्चे चिकन शिजलेले होते. 5 मिनिट चिकन शिजवून इकडे आपला 60% तांदूळ शिजवून घेतला. तोही कसा पाहायचा, थोडासा हातावरती भात शिजलेला घेऊन त्याचे 2 तुकडे होतात का ते पाहिजे, बोटाने दाबून. तसे होत असले तर आपला भात तयार झाला चिकन दम देण्यासाठी. अशा प्रकारे तांदूळ चेक करून पाहायचा. असा झाला की तो गॅस बंद करून टाकायचा व आपले चिकन एकदा हलवून घ्यायचे. त्याच्यावरती कोथिंबीर व थोडासा तळलेला कांदा घालायचा व नंतर भाताची लेयर द्यायची. अशा प्रकारे झाऱ्याने तुम्ही भात नितळून घेऊ शकता, नाहीतर पूर्ण पाणी काढून भाताचे मग नंतर लेयर दिले तरी चालते. पण मी डायरेक्टच पातेल्यातनं भात
चाळणीमध्ये न काढता झाऱ्याने उपसते व भाताची लेयर देते. कारण की खालच्या चिकनचे पाणी भाताला लागते म्हणून डबल लेयर देत नाही चिकनची, एकाच लेयरमध्ये तांदळाची देते. व थोडासा लेयर दिल्यानंतर मी कोथिंबीर व तळलेला कांदा परत घालते. पूर्ण भाताची लेयर झाल्यानंतर अशा प्रकारे मी कांदा व कोथिंबीर घालून घेते. थोड्या प्रमाणात बिर्याणी होते म्हणून भातही थोडा होता व पातेले थोडेसे मोठे जास्त झालते. अशा प्रकारे दम देण्यासाठी आपली बिर्याणी तयार झाली आहे. आता मी पातेल्याला थोडीशी कणिक लावून घेणार, म्हणजे त्याची वाफ बाहेर जाणार नाही व त्याचा चांगला दम बसेल. व वरनं कोथिंबीर घालून घेतली व साजूक तुपाचे 3-4 चमचे घातले. साजूक तुपामुळे खूप छान बिर्याणी होते. तुम्ही साजूक तुपाचा वापर लेयर देताना करा, कारण की खाली चिकनला नाही तेल वापरले तरी चालते, पण वरनं साजूक तुपाची तूप टाकल्याने खूप छान बिर्याणी लागते. पातेल्याला कणिक लावून अशा प्रकारे पॅक झाकण पातेल्याला लावून घ्यायचे व 15 मिनिट कमी गॅसवरती खाली तुम्ही तवाही ठेवू शकता, जाड बुडाचे पातेले नसले तर. व अशा प्रकारे 15 मिनिटांनी माझी बिर्याणी तयार झाली. एकदम छानपैकी घरगुती पद्धतीने बिर्याणी तयार होते. सुट्टी व मऊ अशी बिर्याणी आपली तयार झाली. हा बिर्याणीचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्कीच सांगा. प्लीज मला सबस्क्राईब, लाईक, शेअर करा. थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.